रत्नागिरी शहरालगतच्या भाटे समुद्रकिनारी अत्यंत देखणं असं रत्नसागर हे रिसॉर्ट्स गेले 4 वर्ष बंद अवस्थेत आहे। 1 फेब्रुवारी 2021 रोजी ह्या रत्नसागरच्या प्रथम दर्शनी दरवाजाला तत्कालीन तहसीलदारांनी सील केलं आणि त्यानंतर ही बाब न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेली होती। दरम्यानच्या काळामध्ये संबंधित मालकांनी हायकोर्टमध्ये अपील केलं आणि हायकोर्टने एक लवाद तयार आणि लवादामार्फत त्याचा निकाल संबंधित हॉटेल मालकाच्या रिसॉर्टच्या मालकाच्या बाजूने लागला। आज अशी परिस्थिती आहे की संबंधित सारी यंत्रणा जिल्हा न्यायालयातील विलीप आणि संबंधित तत्सम अधिकारी आणि रिसॉर्टचे मालक हे आज जिल्हाधिकारी आलेले आहेत। 9,25,241 रुपयाची नुकसान भरपाई त्यांनी मागितलेली आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हाधिकारी या कार्यालयातील जिल्हाधिकारी ज्या ठिकाणी बसतात तिथली आसन व्यवस्था ते आता कोर्टामार्फत जप्त करण्यात येणार आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात अशी घटना ही पहिलीच म्हणावी लागेल। 30 वर्षाच्या कराराने पर्यटन विकास महामंडळाकडून संबंधित मालकांनी रिसॉर्ट्स भाडेतत्त्वावर घेतलं होतं आणि नंतरच्या काळामध्ये त्यामध्ये कुठलं राजकारण गेलं, त्यामध्ये काय राजकारण झालं आणि त्यातून ते रिसॉर्टला सील ठोकण्यात आलं आणि आज 4 वर्ष 49 महिने आज ह्या गोष्टीला होऊन गेलेले आहेत आणि आता मालकाने न्यायालयीन बाब प्रक्रिया करून आपल्या बाजूने निकाल लागला आहे असं मालकांचं म्हणणं आहे आणि त्यामधूनच आता ह्या पुढची कारवाई म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची आसन व्यवस्था म्हणजे खुर्ची आणि टेबल हे न्यायालयाच्या आदेशाने जप्त करण्यात येणार आहे। असे जर घडलं तर जिल्ह्याच्या दृष्टीने ही फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल। कलेक्टर चेअर खुर्च्या जोपर्यंत जे ऑर्डर आहे ते मिळत नाहीत तोपर्यंत जप्तीची ऑर्डर कोर्टाप्रमाणे चालू आहे। कोर्टाच्या कुठल्या प्रकरणामध्ये कोर्टाची कारवाई रत्नसागर रिसोर्टच्या संदर्भात जी कोर्टाचा आदेश आहे त्या कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई चालू आहे। कशाबद्दल कारवाई? टाइम डिले करता किशोर मोरेसह दीपक मोहिते, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।